आज आपण बघणार आहोत कारल्याची भाजी, जी अजिबात कडू बनणार नाही। काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत, त्या जर तुम्ही यूज केल्या तुमची कारल्याची भाजी अजिबात कडू होणार नाही। तर सर्व टिप्स आणि ट्रिक्स पूर्ण बघायच्या आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे। त्याआधी मी आहे पल्लवी आणि घरच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी कारले घेतले, कारले कापून घ्यायचे आहे, त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहे संपूर्ण, आणि त्याला मीठ लावून ओव्हरनाईट ठेवून द्यायचं आहे। सकाळी बनवायचे असेल तर रात्री कापायचे आहे, आणि आणि सकाळी बनवायचे असतील तर रात्री कापायचे आहे, आणि संध्याकाळी बनवायचे असेल तर सकाळी कापायचे आहे। आणि अशा पद्धतीने कापून घ्यायचे, त्याला मीठ लावून ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये। आणि अशा पद्धतीने सकाळी उठल्यानंतर त्याचं जे मीठ आहे ते मीठ काढून घ्यायचं आहे, पाणी त्याच्यातलं पिळून घ्यायचं आहे, संपूर्ण एका कपड्यामध्ये घ्यायचं आणि त्याच्यातलं जे पाणी आहे ते संपूर्ण पिळून घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने केल्यानंतर काय होतं की आपलं कारलं अजिबात कडू होत नाही। या सगळ्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवा। या ठिकाणी एक कारला घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, तो कांदा कापून घेतलेला आहे, आणि या ठिकाणी थोडंसं तेल टाकायचं। या भाजीला जास्त तेल लागत नाही। त्या ठिकाणी टाकलेली आपण मोहरी, तेल गरम झाल्यानंतर, आणि 1 चमचाभर टाकायचं आहे जिरं आणि मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपण जो कापलेला कांदा होता तो कांदा टाकून घ्यायचा आहे। आणि या ठिकाणी आपण घेतलेला आहे हिंग, थोडासा हिंग टाकायचा आहे। हिंगने खूप छान अशी चव येते। संपूर्ण जो कांदा आहे ते छान असा हलवून घ्यायचा आणि सोनेरी रंग येईपर्यंत त्याला छान असा भाजून घ्यायचा आहे। या पद्धतीने तुम्ही बघत आहात। कांदा टाकल्यानंतर लागलीच त्याच्यामध्ये आपण कारलं टाकणार आहोत। आपण जे पिळून ठेवलेलं कारलं होतं ते कारला लागलीच टाकायचं आहे, आणि अशा पद्धतीने ते हलवून घ्यायचं आहे। आणि या ठिकाणी तुम्ही बघत आहात कारला आणि आपला कांदा जो आहे तो मिक्स झालेला आहे। या ठिकाणी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मी अर्धा चमचाभर मीठ टाकलं होतं, तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात मिठाची क्वांटिटी। आणि तेच पण चांगलं मीठ टाकल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं, आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे। हलवून झाल्यानंतर आपलं झाकण ठेवायचं आहे, आणि अधूनमधून या ठिकाणी झाकण ठेवून दिलेलं आहे, आणि झाकण ठेवल्यानंतर त्याला अधूनमधून झाकण ओपन करून 2 ते 3-4 वेळेला हलवून घ्यायचं आहे, नाहीतर ते खाली लागण्याची दाट शक्यता असते। आणि ही जी भाजी आहे ती लोखंडाच्याच कढईमध्ये बनवायची, लोखंडाच्या कढईमध्ये अजिबात खाली लागत नाही आणि ती खूप छान अशी बनते। आणि या ठिकाणी जोपर्यंत कारलं शिजत नाही तोपर्यंत त्याला शिजू द्यायचं आहे, आणि अधूनमधून 3 ते 4 वेळेस हलवून घ्यायचं आहे। या ठिकाणी बघू शकता तुम्ही, आपण मसाला बनवणार आहे कारल्यामध्ये टाकण्यासाठी। भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत 1 वाटीभर, जिरं घेतलेलं आहे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 1.5 चमचा घेतलेला आहे लाल तिखट, आणि या ठिकाणी घेतले अर्धा चमचा हळद। हे ओबडधोबड आपल्याला बारीक दळून घ्यायचं आहे, ओबडधोबड दळायचं आहे, जास्त बारीक दळायचं नाही आहे। आणि त्या पाणी न टाकता सुकच दळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने चटणी बनवायची आहे त्याची। आणि या ठिकाणी बघायचं आहे चमच्याने कारलं तोडून बघायचं आहे। कारलं छान असं लगेच तुटलं तर समजायचं की आपलं कारलं छान असं शिजलेलं आहे, आणि अशा पद्धतीने तोडून बघायचं आहे। तुटलं तर समजायचं की आपलं कारलं छान असं शिजलेलं आहे। कारलं शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण जी दळून ठेवलेली चटणी होती ती चटणी टाकून द्यायची आहे। या ठिकाणी मसाला टाकून द्यायचा आहे, 2 मिनटं त्याला परतायचं आहे, आणि तो जो आहे मसाला तो होऊ द्यायचा नाही जास्त वेळ, नाहीतर तो जळून जातो, कारण तो कोरडा असतो त्यामुळे खाली लागण्याची दाट शक्यता असते। आणि त्याला असं छान असं हलवून घ्यायचं 1 ते 2 मिनटंभर, मिनिटभर असं हलवत राहायचं, म्हणजे ती चटणी पण छान अशी होऊन जाते। आणि आपली भाजी झाल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ असा धुतलेला कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी बघू शकता तुम्ही, आणि आपली जी कारल्याची भाजी आहे ती खूप छान अशी बनवून तयार झालेली आहे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या एका सबस्क्रिप्शनने मला मोटिवेशन येतं, आणि मी असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येते। व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। तुमच्या एका कमेंटने मला मोटिवेशन येतं, आणि मी नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत राहते। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा। तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आणि विशेष म्हणजे खात राहा।